नांदेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 जणांची हत्या झाल्याची थरारक घटना घडली आहे। नांदेडमध्ये डी-मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई स्क्वेअरच्या बाजूला हे हत्याकांड घडलंय। अरिजित सिंग चव्हाण याचा या घटनेत मृत्यू झालाय। ई स्क्वेअरच्या बाजूला रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली। या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजित सिंग चव्हाणवर हल्ला केला। धारदार शस्त्रांनी वार केल्याने अरिजित सिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यात जखमी सय्यद आवेज, सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर अरिजित सिंगचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक या दोघांवरती दवाखान्यातच चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झालाय। पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास 2 टोळ्यांमध्ये ही घटना घडली। ही घटना ई स्क्वेअर परिसरात घडली। त्या ठिकाणी दोन्ही टोळींमधील 3 जण गंभीर जखमी झाले होते। दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी फार मोठी आहे। या एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या जेलमध्ये आहे। यामधील साहिल देखील 2 महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता। त्याच्या टोळीवर सुद्धा आधी देखील कारवाई झालेली आहे। त्या टोळीतील काहींवर आधीही कडक कारवाई झालेली आहे। तर दुसरीकडे अरिजित सिंग चव्हाण याच्यावर देखील 9 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी होता ज्याला आम्ही ताब्यात घेतलाय, जो जखमी आहे। त्याच्यावर देखील 2025 मध्ये कारवाई झाली होती। एकंदरीत दोन्ही टोळ्यांची ही गुन्हेगारी जी आहे ती पार्श्वभूमी मोठी आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई देखील त्यांच्यावर केलेली होती। यांच्यावरती हद्दपार सारखी कारवाई देखील झालेली आहे। या दोन्ही टोळ्यांच्या वादामध्ये एका टोळीतील अरबाज आणि आवेज या दोघांचाही मृत्यू झाला, तर दुसरी बाजू म्हणजेच अरिजित सिंग चव्हाणचा देखील मृत्यू झाला। या टोळीच्या घटनेत एकंदरीत 3 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे 2 रायव्हल ग्रुप दिसतो की एक अनिल पंजाबी, साहिल आला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चव्हाण असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे, तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वेअर मॉल जवळ। आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चव्हाण आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साहिल आला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA मध्ये जेलमध्ये आहे। साहिल आला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDA मधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चव्हाणवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDA ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई स्क्वेअर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साहिल आला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चव्हाणची पण डेथ झाली। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला। हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला। हा असा आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चव्हाणचे भाऊ आणि वडील जे अरिजित चव्हाणची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला। तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली। 2 FIR होणार, त्यामध्ये 2 मर्डरचा आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल। एक
अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार असं दोन्ही. हॉस्पिटलमधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का नाही? हॉस्पिटलच्या इन्सिडेंट काय आहे? आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भाग्यनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण FIR भाग्यनगर पोलीस हे स्टेशन. दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूवी घेऊन बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1.5 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार. यामधील दोघे जण हे घटनास्थळी गंभीर झाले होते. आवेश देखील गंभीर जखमी होता. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला विष्णुपुरी येथे रेफर करण्यात आलं. तिथे तो खूप गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत गेला होता. तिथे आधीच अरिजित सिंग चव्हाणचा भाऊ आणि वडील गेलेले होते. अरिजित सिंग चव्हाणचा मृतदेह तिथे होता आणि त्याच ठिकाणी आवेशवर तिथे वार झाला आणि तो आधीही गंभीर जखमी होता. शेवटी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 2 FIR दाखल झाले. ते दोन्ही क्रॉस आहेत. भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये 2 क्रॉस FIR दाखल झालेत. एक आहे ती अरिजित सिंग चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची FIR घेऊन मर्डरचे गुन्हे दाखल करणार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या वादामध्ये पहिल्यांदा मृत्युमुखी पडलेला अरिजित सिंग चव्हाण हा बुलेट गाडीवर आला होता. त्याच्यासोबत आणखी 2 जण होते. तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला होता आणि याच दरम्यान ही वादाची घटना घडली. 4 आरोपी ताब्यात आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून अत्यंत गांभीर्याने केला जातोय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या घटनेमागे मूळ कारण काय याचा शोध घेतला जातोय. मध्यरात्री तिघांची अशा प्रकारे हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.